लाखो लोक, हजारो टाळ मृदुंग, शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास, पण तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद. ना कुठली VIP व्यवस्था, ना महागडी तिकीट, ना लक्झरी. मग असं काय आहे या वारीमध्ये की डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी, विद्यार्थी, उद्योगपती, अगदी परदेशातूनही लोक वर्षानुवर्षे चालत पंढरपूरला जातात? रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वारी म्हणजे काय, वारीची सुरुवात कशी झाली, लोक 200-250 किलोमीटर पायी का चालतात, वारकऱ्यांसाठी विठ्ठल म्हणजे काय, पंढरपूर पर्यंतचा संपूर्ण प्रवास कसा असतो आणि आयुष्यात एकदा तरी वारी अनुभवावी का. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आता वारी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट नियमितपणे ठराविक वेळी पुन्हा पुन्हा करणे म्हणजे ही वारी. पूर्वी गाडी, बस असं काही नव्हतं, म्हणून लोक पायी काही विशिष्ट दिवशी देवदर्शनाला जात असायचे. या सतत होत असणाऱ्या परंपरागत प्रवासातून वारी ही परंपरा विकसित झाली. आता तुमच्याही मनात हा प्रश्न पडला असेल की 200-250 किलोमीटर, पाऊस, चिखल, थकवा, तरी इथे लोक का चालतात. तर यावेळेस आम्हाला काही वारकऱ्यांशी संवाद साधायची संधी मिळाली, तर आम्ही त्यांना असेच प्रश्न विचारले, ते बघूया. नमस्कार आजोबा, तुमचं नाव काय? मधुकर तात्याजी लोहकरे. कुठले आहेत तुम्ही? आम्ही एकदम प्रॉपर सेंद्री, बार्शी तालुका, पंढरपूर तिथून 70 किलोमीटर लांब आहे. पण एकदम जगाला मुंबईला गेलो, तिकडे स्थायिक झालो. अरे वा 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 वा. किती वर्ष झाली वारी करताय? आता वारी जवळजवळ 26 वर्ष झाले. त्याच्यानंतर मग करोना लागल्यानंतर मग 2 वर्ष गेले. 2 नंतर ज्येष्ठ नागरिक लोकांना 2 वर्ष पुढचे बंद केलं. 4 वर्ष गेले, एकदम पॅक झालं सगळं कंबर बिंबर एकदम असं. मग आता नंतर जसं होईल तसं एकदम चालू केलं. मग आता काय करायचं, वा रे वा. फक्त दर्शनाला यायचं ह्या ठिकाणी, बाकी दुसरं काय, एकदम असं जसं घडल माऊली तसं हे करल तसं वागायचं नसतं. वा रे वा. ऑफिस वगैरे सगळं सांभाळून कसं काय वारी केली? तिथं आम्हाला शिफ्टिंग असायचं, शिफ्टिंग सकाळ पाळी, दुपार पाळी, रात्र पाळी असं असायची. आणि मी एकदम ऑफिसर असल्यामुळं दोन्ही पाळ्या एकदाच करायच्या नसतं. वा रे वा. आणि त्याच्यानंतर तिने एका आठवड्याभर झोपणं म्हणजे काय, कॉम्प्युटर असायचं, ते आमच्यावर मनावर असायचं, नुसते मेसेज घ्यायचे आणि पाठवायचे नसतं. तुमच्यासारख्या पोरांनी वारी केली पाहिजे का, काय म्हणणं आहे तुमचं? हो, आता जर पडली तर तुम्हाला ते सवय लागली ना, आता एकदम अशी अंगवळणी पडलं की तुमचा तो फायदा होईल एकदम असं. अंगवळणी पडणं महत्वाचं आहे ना. खरंय खरंय खरंय. वारीत आल्यावर पांडुरंग भेटतो का? हो, तो तुमच्या जवळच आहे ना. सगळीकडे जिकडे जळी स्थळी काष्टी पाशाणी पांडुरंगच आहे की. वा रे वा. इथे बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. इकडे सगळ्यांना माऊली म्हणतात, असं का बरं माहितीये का तुम्हाला? माऊली म्हणजे काय, एक जननी, सगळं जगाची माऊली. बरोबर. खरंच आहे. चालेल चालेल. खूप खूप धन्यवाद, तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याबद्दल. नमस्कार करतो. तसं बघितलं तर पंढरपूरला वर्षातून 4 वाऱ्या होतात, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. पण यातील सगळ्यात मोठी आणि विशेष वारी म्हणजे आषाढीची वारी. याच वारीत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरला जातात. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, माणिक महाराज मांगोळकर, तुम्ही कुठून आले आहात? जिंतूर. परभणी जिंतूर वरून आले. किती वर्ष झाले वारी करताय? हे आता 18 वर्ष होऊन गेले, 20-19 वर्ष चालू आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्ही वारीला येता? 18 वर्ष कार्यक्रम चालू आहेत, वारी चालू आहे. मग तुम्ही म्हणजे नेमकं काय करता, जॉब करता की काय, शेती वगैरे काय? गावाकडे शेती आहे थोडी, आणि कार्यक्रम करायचे, भजनाचे, कीर्तनाचे, आणि त्या का विनामूल्य. आणि विशेष म्हणजे ज्ञानोबाराचा सोहळा कधी कधी येईल असं वाटतं. अच्छा अच्छा. क्षण आज आलाय. 2026 ची वारी आहे. ज्ञानोबाराच्या कृपेनं सफल होईल. पांडुरंगाचं दर्शन घेऊया आणि वारीचा आनंद घेऊया. तुम्ही पण माझ्यासोबत पंढरपूरला चला. बिलकुल बिलकुल बिलकुल, येऊ आम्ही. मला सांगा, ते एवढी मोठी आपण वारी करतो, तुमचे पाय वगैरे नाही दुखत त्याच्यात? पाय दुखत नाहीत. ज्ञानोबाराची ऊर्जा असते ना आमच्यात. ज्ञानोबाराने बळ देतात. अंगी आईशी बळ रेडा बोले. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला, आपण माणसं आहेत, बळ का देणार नाही. अगदी बरोबर आहे. आमच्यासारख्या मुलांनी वारी केली पाहिजे, काय म्हणणं आहे तुमचं? वारी करून काय मिळतं? वारी करून काय मिळतं? वारी केल्याच्या नंतर जीवनातले जीवन जगण्याची कला येते, जीवनात दिशा मिळते, आणि ज्ञानोबरायचं चिंतन होतं. वारीत आल्याच्या नंतर अध्यात्माचं चिंतन होतं. आणि आध्यात्मिक जोपर्यंत जीवनात येत नाही तोपर्यंत तुम्ही किती जरी जीवन जगले
तर जीवनाचा खरा आनंद घेता येणार नाही. खरंय खरंय, अगदी बरोबर आहे. म्हणून आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी ज्ञानोबाराची वारी करावी, ज्ञानोबाराचं चिंतन करावं. ज्ञानोबारांनी जे समाजाला ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा अवग्रहण म्हणजे ज्ञान घ्यावं ते आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यावा, याच्यासाठी हा मनुष्य जन्म आहे. खूप 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 छान तुम्ही आम्हाला धन्यवाद. तुमचा नमस्कार. रामकृष्ण आहे, रामकृष्ण आहे. आजची वारी हजारो लोकांसह दिसते, पण तिची सुरुवात नेमकी कशी झाली? इतिहासकारकांच्या मते पंढरपूरची यात्रा प्राचीन काळापासून अस्तित्वात होती, पण आज जी पालखी परंपरा आपण पाहतो तिचा पाया संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ आणि संत तुकाराम महाराजांच्या भक्ती आंदोलनातून मजबूत झाला. नंतर संत तुकाराम महाराजांच्या वंशजांनी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील सेवकांनी पालखी सोहळा अधिक संघटित स्वरूपात सुरू केला. आज महाराष्ट्रातून 300 पेक्षा जास्त दिंड्या पंढरपूरकडे निघतात. अनेकांना वाटतं की पालखीत संतांची मूर्ती असते, पण प्रत्यक्षात पालखीत संतांच्या पादुका असतात. या पादुकांना अत्यंत पवित्र मानलं जातं. 2 सर्वात प्रसिद्ध पालख्या म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी आणि संत तुकाराम महाराज देहू. यांशिवाय महाराष्ट्रभरातून अनेक संतांच्या पालख्या निघतात. 65 पासून 85 पर्यंत 20 वर्ष झाले तुम्ही वारी करता. दरवर्षी वारी करता? दरवर्षी मोकळा हो का? हो, कोणा 5 पैसे देणं नाही घेणं नाही, आपल्या कष्टावर चालतो, वा रे वा, आपल्या हिमतीवर राहतो. वा रे वा. पांडुरंग मिळतो का वारीत? पण देईन ना काय तो प्रसाद. एकर भर राहिलं नाही बरोबर मला, बरोबर करून खात्या 2-3 लेकराचं लग्न केले, म्हटलं मजाच राहिले म्हणे. बरोबर आहे. 3 नातुंडीचे लग्न केले बापरे, माझ्या कष्टावर. वा वा वा. 3 नातीचे लग्न करून माझे तिघाचे लेख केले. बरोबर आहे, बरोबर आहे. परमेश्वरानं कृपा दिली मला. खरंच आहे. आमच्यासारख्या पोरांना काय सांगाल? वारी करायला पाहिजे का आम्ही पण? आमच्या वाराला म्हणतो मुलाला चालता वर्षा पण येजा बाबा. हा, वर्षाला जा, हरिनाम घ्यायचा, नामस्मरण घ्यायचा, चालू करता. बरोबर आहे, हरिपाठ कीर्तन हरीचं नामस्मरण पाहिजेच करा जरा. बरोबर आहे. तर पांडुरंगाची कृपा आहे, हो, बरोबर भाकर लावून देते. खरंच आहे. आता एक प्रश्न, लाखो लोक चालतात पण त्यांची व्यवस्था कोण करतं? तर त्याचं उत्तर आहे दिंडी. दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा एक शिस्तबद्ध समूह. प्रत्येक दिंडीमध्ये प्रमुख, ध्वज, टाळकरी, मृदुंग, भजनी मंडळ, स्वयंपाक व्यवस्था, वैद्यकीय मदत, मुक्काम व्यवस्था सगळं आधीच नियोजित असतं. म्हणूनच एवढा मोठा सोहळा अत्यंत शिस्तीत पार पडतो. या वर्षीच्या आषाढीच्या वारीमध्ये आम्ही पण दर्शन घेतलं. पुण्यात भक्त भाविकांचा मेळा जमला होता. भरपूर गर्दी आणि वातावरण विठ्ठलमय झालं होतं. नमस्कार माऊली, तुमचं नाव काय? माझं नाव प्रदीप नवनाथ गोडके. किती वर्ष झाले वारी करताय? पहिलंच वर्ष आहे. अरे वा, कसं वाटतंय वारीला येऊन मग? छान वाटतंय, एकदम मस्त आनंद वाटतो. आनंद वाटतोय. आम्ही पण वारी केली पाहिजे का? काय मिळतं वारी करून? वारी करून पण मार्थ भेटतो ना, वारीचा आनंद भेटतो. खरंय. कुठून आलात तुम्ही? धाराशिव. धाराशिववरून आलाय. विठ्ठल भेटतो का वारीला येऊन? काय भेटत नाही, ते सेवा केल्यावर भेटणारच ना. खरंच. हा. वा रे वा. चला, धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल. नमस्कार. तर आता बघूया सर्वात प्रसिद्ध पालख्यांचा मार्ग. ज्ञानेश्वर महाराज पालखी. आळंदी, मग पुणे, मग सासवड, मग जेजुरी, मग लोणंद, मग फलटण परिसर, मग माळशिरस, मग वाखरी आणि मग पंढरपूर. आणि तुकाराम महाराज पालखी. देहू ते पुणे, मग हडपसर, लोणी काळभोर, यवत, वरवंड, बारामती परिसर, इंदापूर, अकलूज, वाखरी आणि पंढरपूर. दोन्ही पालख्या वाखरी येथे एकत्र येतात आणि मग पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. आता थोडक्यात सांगायचं तर वारी म्हणजे फक्त शरीराची परीक्षा नाही, तर ही मनाची यात्रा आहे. अनेक जण म्हणतात की वारीमध्ये गेल्यावर आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. इथे मोबाईलपेक्षा माणसं महत्त्वाची वाटतात, वेळेपेक्षा सहवास महत्त्वाचा वाटतो आणि स्वतःपेक्षा समूह मोठा वाटतो. तर मित्रांनो, वारी ही फक्त महाराष्ट्राची परंपरा नाही, तर चालत राहणारी संस्कृती आहे. म्हणूनच मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही कधी वारी केली आहे का, आणि नसेल केली तर तुम्हाला आयुष्यात एकदा तरी करायला नक्की आवडेल का? आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा बरं का. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.